मी रितेश. मी एका कंपनीत कामाला आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या मामाकडे कामानिमित्त राहायला होतो. मी साधारण 24 वर्षाचा असेन तेव्हा. तसा दिसायला मी उंच, 6 फूट उंची आणि पेटदार शरीरयष्टी असलेला इसम आहे. मी नुकताच त्याच्याकडे राहायला गेलो होतो. मी सर्व्हिस करत असल्याने आणि माझे उत्पन्न मामापेक्षा कितीतरी चांगले असल्याने मी नेहमी चांगले कपडे इत्यादी वापरायचो. मला मामाने एक खोली दिली होती. त्यात मी राहायचो. मामीबरोबर माझा आधी इतका परिचय आला नव्हता, पण आता मात्र आला होता. शालिनी तिचे नाव. मामापेक्षा कितीतरी उजवी दिसायला होती ती. मी राहायला गेलो आणि अवघ्या काहीच दिवसात माझी व मामीची चांगलीच गट्टी जमली. मामाचे कामाचे तास विचित्र असल्याने घरी नेहमी उपलब्ध असलेला मी मामीसाठी वेळ घालवण्याचे व मन रमविण्याचे साधन होतो. शालिनी मामी दिसायला खूपच देखणी होती. राहणीमान साधे जरी असले तरी आहे त्यात ती नीट राहायची. उंच पुरी, भरदस्त छाती, कामनीय बांधा, गोरी पान, गोलाकार गाण, भरीव जाड स्तन, गोरापान रंग अशी शालिनी बघताच क्षणी समोरच्याला घायाळ करायची. पण मी कधी तिला तशा नजरेने बघितले नाही. एकदा ती मला म्हणाली, रितेश, तू आणि तुझ्या मामामध्ये किती फरक आहे बघ ना. तू तुझे आयुष्य किती मस्त जगतोयस, फिरतोयस. नाहीतर तुझा मामा आहे, काहीच करत नाही. मी म्हणालो, अहो मामी, त्याचे उत्पन्न कमी आहे ना. हो माहीत आहे, पण शेवटी माझे मन किती मारायचे मी. मला पाहिजे नको ते कोण बघणार ना. ती म्हणाली. तेही आहेच म्हणा. मामी, तुम्हाला मी आज बाहेर घेऊन जातो. चला, मी म्हणालो. ती पण लगेच तयार झाली. आम्ही बाहेर समुद्रकिनारी फिरून आलो. तिला मी त्या दिवशी आईस्क्रीम, पाणीपुरी, भेळ आणि बऱ्याच गोष्टी ज्या तिला खायच्या होत्या त्या दिल्या. ती खूप खुश झाली. आम्ही घरी आलो तेव्हा ती म्हणाली, सुरेश, तुझ्या मामाला यातील काही कृपया सांगू नको. ठीक आहे म्हणून मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो. पुढे आम्ही वरचेवर बाहेर जाऊ लागलो. मामी माझ्या चांगल्याच जवळ आली होती. ती तिच्या आणि मामाच्या खाजगी गोष्टी पण सांगू लागली. मी त्या दिवशी मामीला घेऊन असाच बाहेर गेलो होतो. येताना अचानक पाऊस चालू झाला. इतका पाऊस चालू झाला की आम्ही आडोसा बघूपर्यंत आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो. शेवटी एका इमारतीच्या बाहेर आम्हाला आडोसा मिळाला. आम्ही तिकडे उभे राहिलो. मी अंगावरचे पाणी झटकत सहज मामीकडे बघितले. ते पण पूर्ण खालून वरपर्यंत. भिजलेली मामी अतिशय मादक दिसत होती. तिची गुलाबी साडी तिच्या अंगावर भिजून घट्ट बसली होती. तिचा ओला ब्लाऊज तिच्या बॉल्सला चिकटला होता आणि गांडीकडे साडी जणू गांडीतून घुसली होती. त्यातून तिचा बांधा कमानीचा उठून दिसत होता. आणि काही क्षण मी तिला न्याहाळतच बसलो. लगेच मी भानावर आलो आणि माझी नजर मी फिरवली. पण तोवर तिने मला तिला न्याहाळताना बघितले होते. ती काही बोलली नाही. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि आम्ही असे ओले घरी जाऊ शकत नव्हतो. कपडे सुकवणे आवश्यक होते. समोरच एक लॉज होता. मी मामीला म्हणालो, मामी, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर आपण समोर लॉजवर जाऊ आणि तिकडे कपडे सुकवून मग घरी जाऊ. नाहीतर मामाला शंका येईल. मला काहीच अडचण नाही, पण तुम्ही बघा काय करायचे ते सांगा. तिला ते पटले आणि आम्ही लॉजवर गेलो. आत गेलो आणि मी माझे कपडे उतरवायला सुरुवात केली. मी शर्ट काढला आणि माझे डोके व छाती पुसू लागलो. माझी पेडदार शरीरयष्टी बघून मामी म्हणाली, रितेश, तुझी शरीरयष्टी चांगली आहे की रे. मी काही बोललो नाही. मला धक्का तेव्हा बसला जेव्हा मामी तिची साडी काढू लागली. मामीने मागे पुढे कसलाही विचार न करता तिची साडी उतरवली आणि ती परकर ब्लाऊजवर उभी राहून तिचे अंग टॉवेलने पुसू लागली. तिला ब्लाऊज आणि परकरवर पाहून मी बावरून गेलो. आई झवाडी काय दिसत होती. ओल्या परकरमध्ये तिच्या योनीचा आकार मला पागल करत होता. मी माझे डोळे विस्फारून तिच्याकडे बघू लागलो. मला तसे बघून तिने अंग चोरून घेतले व म्हणाली, रितेश, मामाला काही बोलणार नाही ना तू. मी तिला धीर दिला. मामी, मी घरचाच आहे ना. काळजी करू नका. तुम्ही अंग पूर्ण खालून वरून पुसून घ्या. काळ्या रंगाची ब्रा आणि मॅचिंग काळी निकर घातलेली शालिनी मामी ओल्या अवस्थेत माझ्या समोर उभी होती. तिचा कमनीय बांधा आणि मोठे मोठे स्तन आणि गोरीपान चमडी बघून मी लाळ घोटू लागलो. गोऱ्यापान शरीराच्या मामीला मामा कसा ठोकून काढत असेल याचे अंदाज मी बांधू लागलो. मी माझी नजर हटवायला तयार नव्हतो. तेवढ्याच शालिनी मामी म्हणाली, रितेश, माझी पाठ जरा पुसून देशील का. मामीच्या वाक्याने मी भानावर आलो. मी टॉवेल घेतला आणि मामीच्या पाठीमागे गेलो. मामीची गोरीपान पाठ माझ्यासमोर होती. मी टॉवेलने मामीची पाठ हलक्या हाताने पुसू लागलो. माझ्या कडक हाताचा स्पर्श होताच मामी शहारली. काही वेळ मी वर खाली करत तिची पाठ पुसून काढली. इकडे माझ्या सोट्याने सलामी दिलीच होती. त्याची वळवळ चालू झाली होती. कडक बनून तो लाळ टपकवू लागला होता.
मी मामीच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवरून टॉवेल हळूहळू फिरवू लागलो. तसेच मी माझा हात तिच्या छातीवर नेऊ लागलो. मागून एव्हाना मी माझा लवडा तिच्या नितंबावर नेऊन ठेवला होता. माझ्या सोटाच्या कडक स्पर्शाने तिचे नितंब गरम झाले होते. त्याची उष्णता मला जाणवत होती. मागून मी तिच्या छातीचे उभार बघत होतो. पुढे आलेले तिचे मोठे मोठे उरोज त्यातील दोन्ही बॉल्सची फट अधिकच जास्त खोल दरी बनवत होती. मी हळूहळू टॉवेल तिच्या छातीकडे नेला. ती काही बोलली नाही. गोल गोल टॉवेल फिरवत मी तिच्या उरोजावरून टॉवेल फिरवू लागलो. ती शहारली, पण तिने विरोध केला नाही. मी झटकन तिच्या ब्राचे हुक काढले आणि तिचे स्तन मोकळे केले. गोरे पान गोलाकार स्तन बाहेर येताच मी टॉवेल फेकून दिला आणि मागून मी त्यांना कचून पकडले आणि जोराजोरात दाबू लागलो. माझ्या त्या दाबण्याने तिचा बॉलचे मनुके बाहेर आले. मी चिमटीत घेऊन त्याला पुढे ओढू लागलो. तिने तिचा हात माझ्या पॅन्टमध्ये घातला आणि माझा सोटा हलवायला सुरुवात केली. मी मागून तिच्या मानेचे व गळ्याचे चुंबन घेऊ लागलो. ती पूर्ण गरम झाली होती. मी तिला माझ्याकडे फिरवले. तिच्या तोंडावर आलेले केस बाजूला केले आणि तिचा चेहरा मी माझ्या जिभेने कुत्र्यासारखा चाटू लागलो. माझा हात तिच्या नितंबावर होता आणि क्षणात तो मी तिच्या निक्करच्या आत घातला आणि तिचे नितंब मी दाबू लागलो. काय गांड होती शालिनीची. ती माझ्या कानात करू लागली. तिच्या आवाजाने माझा लवडा पॅन्टमध्ये तिला टोचू लागला. लागलीच तिने माझी पॅन्ट पूर्ण उतरवून मला नग्न केले. ती माझ्या सोटाशी खेळत होती. मी तिची निक्कर उतरवली. आम्ही दोघे पण नग्न झालो होतो. ती झटक्यात जमिनीवर बसली आणि घपकन तिने माझा सोटा तिच्या गुलाबी तोंडात घेतला व ती तोंडाची लाळ गाळून चोखू लागली. मी तिचे केस माझ्या हातात पकडले. माझे पाय गुडघ्यात वाकवले आणि मी माझा सोटा तिच्या तोंडात जास्तीत जास्त आत घालायचा प्रयत्न करू लागलो. माझा कडक सोटा बघून तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. थोडा वेळ चोकोबार तिने चोखल्यावर मी तिला उठवले. तिला बेडवर पाडले आणि तिच्या मांड्यांमधून डोकावणाऱ्या योनीमध्ये मी माझी 2 बोटे घातली. वापरलेली योनी असल्याने माझी बोटे अगदी आरामात आत गेली. माझ्या स्पर्शाने तिची योनी लगेचच ओल्ली झाली आणि शालिनी तापू लागली. मी माझा भला मोठा सोटा हातात पकडला आणि तिच्या योनीमध्ये सरकवला. आई ग, रितेश, उश, रितेश. माझ्या लवड्याच्या प्रवेशाने मामी विवळू लागली आणि डोळे झाकून सोट्याचा आनंद घेऊ लागली. मग मी तिला माझ्या दोन्ही हातात घट्ट पकडले आणि माझ्या कमरेची कमाल दाखवू लागलो. काचकाच करत मी माझ्या कमरेचे हिसडे तिला देऊ लागलो. माझ्या कमलीच्या दणक्याने ती ओरडू लागली. आई ग, रितेश, किती जोरात, थोडे हळू, माझी योनी फाडून टाकशील. असे म्हणत ती आई झवाडी शालिनी मामी मला तिच्या अंगावर ओढून खेचत होती. तिच्या त्या वाक्यांनी मी अधिकच जास्त तिला ठोकत जोरात धक्के देत होतो. माझा वेग मी खूपच जास्त वाढवला होता. एका लयबद्ध पद्धतीने मी तिची योनी ठोकून काढत होतो. तिला असे ठोकताना पाहून मला कळून चुकले होते की शालिनी मामी खूप जवाळी आहे. ती एका रांडेप्रमाणे हसून हसून करून लवड्याच्या आत बाहेर होण्याची मजा घेत होती. तिची ओली योनी आता आणखीन बिंदाचा स्त्राव सोडत होती. आमच्या झवाळ्या संभोगाचा सुगंध संपूर्ण रूममध्ये दरवळत होता. लगातार 20 मिनिटे मी न थांबता तिची पुच्ची ठोकून काढली आणि शेवटी मी माझ्या लवड्यातून निघणारी भरघोस बिंदाची पिचकारी तिच्या रिकाम्या गरम योनीत खाली करू लागलो. खूप दिवसांनी मी कोणाशी संभोग केला असल्याने माझे तुंबलेले सगळे वीर्य तिच्या योनीत मी सोडले. तिची योनी पूर्ण माझ्या बिंदाने भरली होती. तिच्या अंगावर मग मी उरलेले वीर्य सोडू लागलो. मादरचोद शालिनी मामी माझ्या बिंदाने चिकाने पूर्ण भिजली होती. आम्ही पुढे काही वेळ तसेच पडून राहिलो. आमचे कपडे एव्हाना वाळले होते, परंतु मामी आता वीर्याने भिजली होती. ती लाजून हसत म्हणाली, चल ना रितेश, माझ्यासोबत नागळी आंघोळ कर. मी पुरता उत्तेजित झालो आणि तिला तसंच उचलून बाथरूममध्ये नेले. आम्ही एकत्र आंघोळ केली व कपडे घालून आम्ही घरी गेलो. तेव्हापासून मी शालिनी मामीला रोज न चुकता ठोकून काढत होतो. घरच्या घरी सोय झाल्याने ती आई झवाडी मामी पण खूप खुश होती. मित्रांनो, ही कथा ऐकून कशी वाटली आई झवाडी शालिनी नक्की कळवा आणि मला उत्तेजित ठेवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.